मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी गेल्या साधारणपणे 35-40 वर्षापासून होते. आरक्षणासाठी मराठा समाज अनेक वेळा आक्रमक झालाय. परंतु आत्ताची जी तीव्रता आहे ही अधिक आहे. हे आपल्याला दिसतंय. आपण सर्वांनी, खास करून राज्यकर्त्यांनी, राजकीय नेत्यांनी, पुढाऱ्यांनी, समाजामध्ये आग लावू पाहणाऱ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे. त्याचं कारण म्हणजे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार की नाही हे ठामपणे कोणीच सांगत नाही. सध्याच्या घडीला मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळण्याच्या बाजूने मांडणी केली जाते किंवा आरक्षण द्या पण ओबीसी प्रवर्गातून नको अशी मांडणी केली जाते. आणि सरकार म्हणते मराठा समाजाला आरक्षण देऊन न्याय द्यायचा आहे पण ओबीसींवर अन्याय न करता त्यांना आरक्षण द्यायचं. अरे मग अडचण काय आहे? त्याची चर्चा का होत नाही? आरक्षणाच्या प्रक्रियेत नेमके अडथळे काय आहेत किंवा त्यातील सकारात्मक बाजू काय आहेत हे सरकारकडून कोण मांडणार आहे? मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे की नाही? का हे आरक्षणाचं घोंगडं असंच भिजत ठेवणार आहे? हे सरकारनंच स्पष्ट केलं पाहिजे आणि ते थेट, स्पष्ट आणि नेमकेपणानं सांगितलं पाहिजे. याच विषयी आपण या व्हिडिओमधून सविस्तरानं जाणून घेणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि याविषयीचं तुमचं मत व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून मांडा व फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा. तर मंडळी, गेल्या साधारणपणे 35-40 वर्षामध्ये मराठा समाजानं अनेकदा आरक्षणासाठी आंदोलनं केली, लढा उभारलाय. अण्णासाहेब पाटील यांच्यापासून ते मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत अनेकांनी या लढ्याचं नेतृत्व केलंय. मराठा आरक्षणासाठीच्या या आंदोलनांचा बारकाईनं अभ्यास जर केला तर आपल्या लक्षात येईल की पूर्वी झालेली आंदोलनं ही मराठ्यांना आरक्षण द्या म्हणून व्हायची. आरक्षणाची मागणी ठाम होती पण ते कसं द्यावं, कोणतं आरक्षण द्यावं याबाबत अस्पष्टता होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळातही मराठा आरक्षणासाठी आंदोलनं झाली होती. त्यावेळी तत्कालीन सरकारनं नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. त्यावेळी मुस्लिम समाजालाही आरक्षण दिलं होतं परंतु ते न्यायालयामध्ये टिकलं नाही. त्यानंतर महाराष्ट्रात सरकार बदललं, भाजप शिवसेना महायुतीचं सरकार सत्तेमध्ये आलं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यांच्या पहिल्या टर्ममध्ये महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यती असे मराठ्यांचे लाखोच्या संख्येनं मोर्चे निघाले. आरक्षणाची मागणी झाली. त्यावेळी फडणवीस सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते उच्च न्यायालयामध्ये टिकलं परंतु त्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सरकार बदललं. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले आणि त्या सरकारच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयानं मराठ्यांना दिलेलं आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याचं सांगून ते रद्द केलं. ती सुनावणी झाली. त्यावेळी कोरोना होता आपल्याकडं. पुन्हा सरकारमध्ये त्यानंतर बदल झाला. एकनाथ शिंदे महायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री झाले होते. त्यांनीही मराठ्यांना आरक्षण दिलं. त्याला न्यायालयामध्ये आव्हान दिलं गेलेलं आहे. आता पुन्हा महायुतीचं सरकार सत्तेत आलंय आणि फडणवीस हे मुख्यमंत्री आहे. गेल्या 3 वर्षात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी उभा राहिलेला मराठा समाजाचा लढा हा अधिक तीव्र होत गेलेला दिसतोय आपल्याला. आणि तसं बघायला गेलं तर प्रत्येक वेळी मराठा समाजानं आरक्षणासाठी आंदोलनं केली आहे की सरकारनं त्यांना त्यानंतर लगेच आश्वासनं दिली. सर्वेक्षणाच्या नावाखाली त्यावेळी एक डेटाबेस तयार झाला आणि मराठ्यांना SEBC, EWS या 2 प्रकारचं आरक्षण मिळालं. त्यातलं EWS हे आरक्षण केंद्र सरकारनं दिलेलं आहे. ते 10% आहे आणि हा प्रवर्ग खुल्या गटातील सर्वच जात समूहामधल्या आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांसाठी घटनेतील तरतुदीप्रमाणे तयार केलाय. हे EWSचं आरक्षण टिकणार आहे परंतु SEBCचं आरक्षण सर्वोच्च न्यायालयात त्याला आव्हान आहे. आतापर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून बापट आयोग असेल, खत्री आयोग असेल, अनेक समित्या आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखालील समित्या ज्या नेमल्या गेल्या त्यांच्या सर्वेक्षणातून मराठा समाज आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागास दिसला परंतु तो सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही हे स्पष्टपणे नोंदवण्यात आलं.
हा फार महत्वाचा मुद्दा आहे मंडळी. आणि याचमुळं मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकू शकलेलं नाही. आणि ही बाब मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या पूर्णपणे लक्षात आलेली आहे. आणि म्हणूनच त्यांनी मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण देण्याची मागणी केली. त्यावर ते ठाम आहेत. त्यांचं असं स्पष्ट मत आहे की मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी कोणताही वेगळा प्रवर्ग तयार करण्याची आवश्यकता नाही. मराठे हे ओबीसीच आहेत. हैदराबाद गॅझेट असेल, मुंबई गॅझेट असेल, सातारा गॅझेट असेल, यामध्ये मराठे कुणबी असल्याच्या नोंदी आढळतात. त्यामुळं विदर्भातील मराठा कुणबी हा ओबीसी असेल, तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व इतर उर्वरित महाराष्ट्रातला मराठा हा पण कुणबीच आहे. त्यामुळं सर्व मराठे कुणबीच आहेत. याबरोबरच इथं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीच्या सर्वेक्षणातून महाराष्ट्रामध्ये 58 लाख मराठा कुणबी म्हणजे मराठा कुटुंबाच्या कुणबी नोंदी सापडल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यामुळे सुमारे 2 कोटी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार अशी एक माहिती समोर आली. परंतु या 58 लाख कुणबीच्या नोंदी ह्या खऱ्या नसल्याची तक्रार ही ओबीसी समाजातल्या नेत्यांनी आणि अभ्यासकांनी केली. त्यामुळे महाराष्ट्राला आणि सामान्य माणसाला खरं काय खोटं काय हे समजतच नाहीये. म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणावर जर कुणबी नोंदी सापडल्या असतील तर त्या बाबतीत थेट सरकारनेच स्पष्टपणे सांगायला हवं की या नोंदी खऱ्या आहेत का या नोंदी खोट्या आहेत. सरकार कोणत्या पक्षाचं आहे, मुख्यमंत्री कोणत्या जातीचा आहे, यावरून आपण समाज म्हणून जजमेंटल होण्यात काहीच अर्थ नाही. त्यांना प्रश्न सुटणार नाही. आपण एक गोष्ट या आरक्षण लढ्याच्या निमित्तानं पाहतोय. आरक्षण का दिलं जात नाही म्हणून विरोधी पक्ष सरकारकडे बोट दाखवतात. तर सरकारमधले लोक विरोधी पक्ष सत्तेमध्ये असताना सर्वोच्च न्यायालयात मराठ्यांना दिलेलं आरक्षण का टिकवू शकले नाहीत म्हणून विरोधकांना दोष देतात. खरं सांगा, तुम्ही राज्यकर्ती मंडळी आहेत, जाणते आहेत, तुम्हाला हे सगळं कळतंय की आरक्षणाची कायदेशीर बाजू काय आहे. मराठ्यांच्या सापडलेल्या 58 लाख ज्या कुणबी नोंदी आहेत त्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत. ओबीसी मध्ये आरक्षण देणं शक्य आहे की नाही, तुमच्याकडे कायद्याचे सर्वोच्च अभ्यासक आहेत. त्यामुळं मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळणार आहे का ते मिळणार नाही याचा सोक्ष मोक्ष लावण्यासाठी आता अंताची वाट बघू नका. कायद्याची बाजू मांडून जे पण सत्य असेल ते समोर मांडा. त्यासाठी सर्व विरोधी पक्षांना सोबत घ्या. तुम्ही सर्वजण एकत्र या आणि मराठा आरक्षणावरती भूमिका मांडा. त्यासाठी ओबीसी नेत्यांना पुढे करून त्यातले काही जण महाराष्ट्रभर फिरवून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद लावून महाराष्ट्राची जी सामाजिक वीण आहे, जी घट्ट बांधली गेलेली आहे, ती तोडू नका. छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संस्कारातून त्यागातून हा 18 पगड जातींना एकत्र ठेवणारा महाराष्ट्र निर्माण झालाय. आणि आता असं विध्वंसाचं वातावरण तयार करून तुम्ही राजकारणी मंडळी तुमची पोळी भाजण्याचा विचार करीत असाल तर महाराष्ट्र त्यामध्ये बेचिराख होऊन जाईल. कधीही भरून येणार नाही असं नुकसान होईल महाराष्ट्राचं. यामुळं इथले उद्योगधंदे अस्वस्थ आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई गेल्या 4 दिवसापासून अस्वस्थ आहे. संपूर्ण महाराष्ट्र अस्वस्थ आहे. स्वतःचे इगो बाजूला ठेवा, सामाजिक हित समोर ठेवा आणि जो कायदा सांगतो, जे संविधानाच्या चौकटीत आहे, ते अंतिम सत्य या आरक्षणाच्या बाबतीतलं हे महाराष्ट्राला, मराठा समाजाला, ओबीसी समाजाला सर्वांना एकत्र येऊन सांगा आणि हा आरक्षणाचा तिढा कायमचा सोडवा. वेळ दौडू नका, अन्यथा सर्व संपल्यावर जागं होण्यात काहीच अर्थ उरणार नाही. मंडळी, तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो करा. धन्यवाद.